नमस्कार माय ट्यूब फॅमिली। तर म्हाडा कोकण लॉटरीबद्दल अपडेट आहे, ती म्हणजे म्हाडाच्या कोकण लॉटरीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर आता 6 जानेवारीपर्यंत अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू राहणार आहे। तर 31 जानेवारी रोजी सोडत आणि आतापर्यंत किती अर्ज प्राप्त झाले आहेत तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती। कोकण मंडळाने 20% योजनेतील 594, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 728, 15% योजनेतील 825 तसेच विखुरलेल्या घरांसह 117 असे एकूण 2264 घरांसाठी 11 ऑक्टोबरपासून अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली। सोडतीच्या वेळापत्रकानुसार अर्ज विक्रीची मुदत 10 डिसेंबर रोजी संपुष्टात येणार होती, मात्र 9 डिसेंबरपर्यंत अनामत रकमेसह अंदाजे 5000 अर्ज सादर झाल्याने अर्ज विक्री स्वीकृतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला। त्यानुसार या प्रक्रियेला 26 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। अर्ज भरण्यासाठी 24 डिसेंबरची तर अनामत रकमेसह संगणकीय पद्धतीने तसेच RTGS NEFTद्वारे अर्ज भरण्यासाठी 26 डिसेंबरपर्यंतची पुन्हा मुदतवाढ दिली। या मुदतवाढीत अर्ज विक्री स्वीकृती वाढेल, घरांच्या विक्रीसाठीच्या म्हाडाच्या विशेष मोहिमेचा फायदा होईल अशी मंडळाला आशा होती, मात्र अद्यापही अर्ज विक्री स्वीकृतीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही। सोडतीच्या अर्ज विक्री स्वीकृतीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार सोमवारपर्यंत म्हणजेच 23 डिसेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत 2264 घरांसाठी 23,551 इच्छुकांनी अर्ज भरले। तर यापैकी केवळ 13,728 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे। प्रत्यक्ष सोडतीसाठी आतापर्यंत केवळ 13,728 अर्ज आले असून ही संख्या बरीच कमी आहे। त्यामुळे अर्ज विक्री स्वीकृतीला पुन्हा दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ता या माध्यमाला दिली। यासंबंधीची अधिकृत घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे। मंडळाच्या निर्णयानुसार 6 जानेवारीपर्यंत अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू राहणार आहे। यासंबंधीचे नवीन वेळापत्रकही मंगळवारी म्हणजे आज 24 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। दरम्यान सोडतीच्या मूळ वेळापत्रकानुसार 27 डिसेंबरला सोडत जाहीर होणार होती, मात्र अर्ज विक्री स्वीकृतीला 26 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने सोडत 21 जानेवारीला पुढे गेली। आता पुन्हा दुसऱ्यांदा अर्ज विक्री स्वीकृतीला मुदतवाढ देण्यात आली आहे। तर आपण सविस्तर वेळापत्रक पाहूया। कोकण महामंडळाने जाहीर केलेल्या 2264 घरांच्या सोडतीसाठी अर्जदार आता 6 जानेवारी 2024 रोजी रात्री 11:59 पर्यंत अर्ज करू शकतात। त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे। तर 7 जानेवारी 2025 रोजी रात्री 11:59 पर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील। तसेच दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS NEFTद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल। सोडतीसाठी पात्र अर्जाची प्रारूप यादी 20 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे। तर 22 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविता येणार आहेत। तसेच 24 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सोडतीत सहभाग घेणाऱ्या अर्जाची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे। तर सोडत कधी निघणार? म्हाडा कोकण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 31 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत काढली जाणार आहे। अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर SMS द्वारे, ईमेलद्वारे तसेच ॲपवर प्राप्त होणार आहे। म्हाडा कोकण लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।